मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व पालिका स्वबळावर लढणार. उद्धव ठाकरेंनी आम्हाला स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत. संजय राऊतांनी केलेल्या घोषणेमुळे महाविकास आघाडीत फुटीच्या चर्चांना उधाण. महाविकास आघाडी राहील की नाही याकडे आमचं लक्ष नाही. महाराष्ट्रातला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न. ठाकरे गटाच्या स्वबळावर लढण्याच्या घोषणेवर फडणवीसांची घणाघाती टीका. शिवसेना स्वतंत्र पक्ष स्वबळावरती लढण्याची त्यांची भूमिका. आमच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार. खासदार वर्षा गायकवाडांची माहिती. काय होऊ शकतं? उद्धव ठाकरे तिकडे जातात, अजित पवार इकडे येतात. काय राजकारणात काही होऊ शकतं. उद्या काय होईल आज आपण सांगू शकत नाही. पालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे आणि फडणवीसांकडून युतीचे संकेत. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरे काहीही करू शकतात. उबाठाच्या स्वबळाच्या नाऱ्यावरनं गुलाबराव पाटलांची टीका. विधानसभेत महाविकास आघाडीला जनतेनं नाकारलं. निवडणुका स्वतंत्र लढले किंवा एकत्र लढले आम्हाला चिंता नाही. विखे पाटलांचा राऊतांना टोला. तर विजय आमचाच होईल असा विश्वास व्यक्त. संतोष देशमुख हत्या प्रकरण तपासाबाबत पोलिसांकडून माहिती मिळत नसल्याची देशमुखांच्या मुलीची तक्रार. वडिलांच्या जाण्यानं मुलीला अश्रू अनावर. विष्णू चाटेला आज न्यायालयात हजर करणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडी करणार कस्टडीची मागणी. खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर सुनावणी. शिर्डीमध्ये उद्या भाजपचं भव्य अधिवेशन. अमित शहांसोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार. विधानसभेनंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप ऍक्शन मोडवर. येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात पालीच्या खंडोबा यात्रेला सुरुवात. हजारो भाविक दर्शनासाठी दाखल. मंदिर परिसरात आकर्षक सजावट.